संभाजीनगरमध्ये उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराजांचा उद्रेक झालेला आज पुन्हा एकदा बघायला मिळालाय। याच नाराजांची समजूत काढण्यासाठी गेलेल्या भागवत कराड आणि मंत्री अतुल सावे यांना या सगळ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। नाराज कार्यकर्त्यांनी भागवत कराड आणि त्यांच्या फोटोला देखील काळं फासलेलं होतं। त्यांचे फोटो फाडण्यातही आले। यानंतर काही इच्छुक उमेदवारांनी तर रॉकेल ओतून कराड आणि सावे यांच्या समोर आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। पोलिसांनी हस्तक्षेप करून या कार्यकर्त्यांना शांतही केलं। तर दुसरीकडे नाराज भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींवरती गंभीर आरोप केले। तब्बल 2 तास संभाजीनगरमध्ये भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी हा गोंधळ घातल्याचं दिसलं। पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलकांना शांत करायचा प्रयत्न केला आहे। तर संभाजीनगरमधली ही घडामोड आपण बघतोय। काल अशाच पद्धतीने जे नाराज इच्छुक उमेदवार होते त्यांची नाराजी बघायला मिळालेली होती आणि आज पुन्हा एकदा याच ठिकाणी जिथे भाजपचं मध्यवर्ती कार्यालय आहे तिथे भागवत कराड आणि अतुल सावे यांच्या समोर या संतप्त झालेल्या नाराजांचा काहीसा विस्फोट झाला, उद्रेक झालेला बघायला मिळाला। देवाभाऊ आता तरी न्याय करतील का असाही आक्रोश यांचा होता। सावे आणि कराड यांची गाडी देखील या सगळ्यांनी अडवलेली होती। काल याच ठिकाणावरून एकाने जे पेट्रोल आणलं होतं ते देखील ताब्यात घेण्यात आलेलं होतं। आज पुन्हा एकदा इथे एकानं रॉकेल ओतून घेतलंय। पेडणेकर साहेबाला तर माहिती होतं ना, प्रशांत बदाने माझा निष्ठावंत कार्यकर्ता आहे। मुख्यमंत्र्याकडे जाऊन माझ्या नवऱ्यासाठी तिकीट मागू शकत नव्हता का? फक्त हे लोक एक नंबरचे स्वार्थी आहे, मतलबी आहे। फक्त यांची पोळी शेकता, यांना यांचं मतलब पाहिजे। फक्त हे सामान्य कार्यकर्त्यांना लोकांना फक्त यूज करून घेत आहे बस। अशा माणसाला तिकीट दिलं की त्याचं ग्राउंडमध्ये त्याला कोणी ओळखत पण नाही, त्याचं नाव पण नाही आहे। आता आमच्या वार्डात लोकांना असं हे झालेलं आहे की आपल्या प्रशांत बदाने भाऊला तिकीट नाही तर आम्ही मतदान तरी कोणाला करायचं? कारण तुमची भूमिका काय असेल आता तर या पापींना तर धडा शिकवायचाच आहे आम्हाला। या पापींना धडा शिकवायचा आहे आम्हाला सगळं भाजप इथून संपून टाकायचंय संभाजीनगर मधून। आता अतुल सावे साहेब आणि भागवतजी कराड साहेबांनी फक्त माझा यांचा कार्यकर्त्यांनी पाहिला साहेब। यांनी काय केलं माहितीये का? नाही साहेब ऐका, यांनी फक्त वंजारीला तिकीट दिलं साहेब। काम नसताना तुझ्या पाहुणा मला कशाला कार्यकर्ता राहू दिलं? पाहिला दिलं साहेब, ज्याचा 3% सुद्धा सर्व नाही। आताच्या आता जिल्हा अध्यक्षाला विनंती आहे, यांनी मला मेसेज केला, यांनी मला अंधारात ठेवलं। माझ्याकडे प्रूफ आहे, यांनी सर्वे केला। सर्वे आणा, जर मी दिसलो नाही ना तिथं साहेब, मी जर दिसलो नाही ना आत्मदानी अन्याय झाला साहेब। एवढा अन्याय नाही सहन करू शकत साहेब मी। मला मी जनतेसमोर माझी जनता रडते साहेब। नाही साहेब, मी काय करायचं नाही का, मला जगायचं नाही। आम्ही फक्त कार्यकर्त्याचा विचार करू। यांनी 15 दिवस आम्हाला 12,000 घरं फिरवले आणि आज तो पॉम्पलेट बघा तुम्ही। यांनी सांगितलं की 50%, अरे काही 50% नाही, 5% महिलांना सुद्धा यांनी तिकीट दिलं नाही। कार्यकर्त्यांच्या बायकांना तिकीट दिलं। यांनी सरळ बांगड्या घालावा, यांना टिकली बांगडी आम्ही सगळं देतो, यांनी तिथं बसावा। मी 25 वर्ष काम केलं, यांनी मला आश्वासन दिलं। संध्याकाळी यांनी मला 3 वाजेपर्यंत सांगतात, 2:30 वाजेपर्यंत सांगतात तुझं तिकीट आहे, हे म्हणतात तुझं तिकीट आहेच आहे। यांनी वंजारीला या सावेंनी त्यांच्या पीएला तिकीट दिलं साहेब। पीएला तिकीट तुम्ही मीडियाला माहिती आहे ना यांनी पीएला तिकीट दिलं। ज्याचं काय साहेब, यांनी मला धोका दिला। जनता माझ्या मागे आहे, मायबाप जनतेची अपेक्षा पूर्ण झाले होते। आमचा खूप घात केला या लोकांनी, खूप घात केला। प्रशांत तुझंच तिकीट आहे रे, प्रशांत तुझंच तिकीट आहे रे। तो इतका गोड बोलत होता आमच्या सोबत आणि त्यानं आमचा खूप घात केला। त्यानं एक निष्ठावंत कार्यकर्त्याचा पूर्ण परिवार त्यानं हे करून टाकला। आमच्या तोंडात घास आला आणि आमच्या पूर्ण हातपाय त्यानं बधीर करून टाकलेले आणि हे कुत्रे पडून गेले। आता
दरम्यान भाजपचे आमदार संजय केनेकर यांनी इथे येऊन या नाराजांची समजूत देखील काढण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व कार्यकर्त्यांना एकाच वेळेस पक्ष संधी देऊ शकत नाही आणि त्याच्यामुळं त्यांचा संताप होणं अनावर आहे आणि मी त्यांची समजूत पूर्णपणे काढू शकतो. निश्चितपणे त्या कार्यकर्त्याला कुठं कुठं बसवायचं सरकार आहे, सरकार आहे. त्यामुळे सरकार असताना कार्यकर्त्याला त्याच्या पोझिशन बने या सरकारमध्ये बसवण्याचं काम मी करणार आहे. निश्चितपणे कार्यकर्त्याची समजूत काढू. कार्यकर्त्याचा ओघ मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि निश्चितपणे सगळ्यांना एकाच वेळी संधी देणं अशक्य आहे. दुसरीकडे मीरा भाईंदर आणि संभाजीनगर या दोन्ही ठिकाणी आमची फसवणूक झाली अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट यांची फसवणूक झाल्याचं सरनाईकांचं म्हणणं आहे, तर भाजपनं सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे होती असंही वक्तव्य सरनाईक यांनी केलं आहे. प्रत्येक ठिकाणी बघा वेगवेगळे असतात. आता मुंबई असू द्या, ठाणे असू द्या, कल्याण असू द्या, चांगले निर्णय झालेले आहे वसई विरारमध्ये वगैरे, पण काही ठिकाणी फसवणूक झालेली आहे. आता मीरा भाईंदरमध्ये आमची सुद्धा फसवणूक झालेली आहे. संजय शिरसाटांची तिकडे फसवणूक झालेली आहे. योग्य नव्हे. शेवटी युतीमध्ये जात असताना सगळ्या घटक पक्षांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका भारतीय जनता पक्षानं घेतली पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.